सीताराम हनुमान. मित्रांनो, आज आपण अशा एका आध्यात्मिक प्रवासाला निघणार आहोत जिथे डोळे बदलतात, दृष्टी बदलते आणि मन हळूहळू भक्तीत समर्पणात विलीन होतं. ही कथा नाही, हा अनुभव आहे, ही साधना आहे, हा अंतर्मनातून उमटलेला एक प्रश्न आहे. खरं पाहणारे डोळे म्हणजे कोणते? मनुष्य ज्या विषयांच्या मागे धावतो, ज्याची इच्छा करतो, ज्याला स्पर्श करतो, ज्यात गुरफटतो, तिथेच त्याचे मन अडकून राहते. इंद्रिये बाहेर धावत असतात, डोळे दृश्य शोधतात, कान शब्द पकडतात, जीभ रस शोधते, मन विचार विनवत राहतात. पण या सगळ्यात आत्म्याचा आवाज हरवत जातो. मन सुख शोधतं पण शांतता नाही मिळत. एक दिवस येतो आणि आत्मा विचारतो, मी कोण आहे, मी काय शोधत आहे. जेव्हा मनाला थांबायला शिकवतं तेव्हा विचार शांतपणे विरघळतात. तेव्हा अनुभवाची सुरुवात होते. ध्यान नाही, उपवास नाही, मोठमोठ्या यात्राही नाहीत. फक्त एक क्षण ज्यात मन स्वतःशी भेटतं. तो क्षण पहिल्या दिव्य अनुभवाचा असतो. कारण काहीच बोलत नाहीत आपण, तरी आतून जाणवतं काहीतरी बदललंय, काहीतरी विरघळतंय. हळूहळू मनाला कळतं की सुख विषयांमध्ये नाही तर अर्पणात आहे. जे काही आपण करतो, जे भोगतो, जे अनुभवतो, ते सगळं परमेश्वराला अर्पण केलं की मन हलकं होतं. अहंकार गळून पडतो आणि भक्तीत एक नवीन प्रकाश उगवतो. पूर्वी डोळे बाहेर पाहत होते, आता आत पाहू लागलेत. पूर्वी दृश्य पकडत होते, आता दृश्यांचा पलीकडे पाहतात. हळूहळू इंद्रिय सेवा करायला लागल्यात आणि मन साक्षीदार बनतं. जिथे पूर्वी वस्तू दिसत होत्या, आता त्यात ईश्वरांचा अंश दिसू लागतो. घर, झाडे, आकाश, नद्या, सगळ्या सृष्टी एका दिव्य प्रकाशात न्हाऊन निघतात. 3 दृष्ट्या जागृत होतात. स्थूल दृष्टी जी बाहेर पाहते, सूक्ष्म दृष्टी जी अर्थ ओळखते आणि आत्मदृष्टी जी सत्य पाहते. या तिन्ही एकत्र येतात आणि भक्ताला जाणवतं, मी वेगळा नाही, मी त्याचाच अंश आहे. संसार बदलत नाही पण पाहण्याची पद्धत बदलते आणि तिथून सुरू होतं भक्तीचं खरं सौख्य. जेव्हा देह, मन, विचार, इच्छा, अपेक्षा सगळं शांत होतं तेव्हा फक्त एकच भाव उरतो, अर्पण. आपण म्हणल्यासारखं काही उरत नाही, सर्व त्याचं होतं आणि भक्त म्हणतो, हे देवा, मी तुला काही देत नाही, कारण सगळंच तर तुझंच आहे. या प्रवासात कधी मन डळमळतं, कधी अहंकार उठतो, कधी इंद्रिय खेचतात आणि कधी जुने विचार त्रास देतात. पण ज्या क्षणी भक्त थोडेसे थांबतो, श्वास ओळखतो, मनाला स्पर्श करतो, तेव्हा आत्मा कुजबुजतो. घाबरू नको, मी तुझ्यातच आहे. आणि भक्त रडतो. त्याच्या रडण्याने वेदना नसतात, त्या रडण्यात मोक्षाची चाहूल होते. सुख मिळालं तर अहंकार वाढतो, दुःख आलं तर द्वेष वाढतो. पण अर्पण भाव जागा झाला की ना अपेक्षा राहते ना तक्रार. फक्त एक शांत, निर्मळ, पवित्र अनुभव राहतो की डोळे नवे झालेत, दृष्टी बदलली आहे आणि आत्मा म्हणतो, मी पूर्ण आहे, माझ्यातच तो आहे. जीवन जातं, वय वाढतं, शरीर थकतं, पण एक गोष्ट वाढतच राहते, अर्पण भाव. शेवटच्या क्षणीही भक्त म्हणतो, देवा, जीवन दिलंस, अनुभव दिलास, भक्ती दिलीस, हे सर्व परत तुलाच अर्पण. आणि त्या क्षणी भक्ताला मृत्यू दिसत नाही, त्याला एकरूपता जाणवते. जग तेच आहे, संसार तोच आहे, पण डोळे बदललेत, मन बदलले आणि दृष्टी देखील बदलली आहे. आणि तिथेच भक्तीतलं अनंत सौख्य जन्म घेतं. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांचीही काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.